थांबा इथंच. श्रीधर, मी आलोच. चला. चिंपी जी. माझ्या हिराचे कपडे कसे असतात? अस्सल रेशमी, त्यावर सोन्याची जर, मोत्याची लड आणि पदराला घुंगरू बी. बराबर. माझी हिरा राजकुमारीच्या थाटात वाढली. तिचे कपडे शिवून तू तुझं पेट पालतोस. जी बाईसाहेब. फिर भी ऐसी गलती? जिथे जीते काय? घुंगरू निखळलेच कसे? बाईसाहेब, एक डाव माफ करा. इथून पुढे अशी गलती अजिबात माफ करणार नाही चंद्रा. निघा. पडीवी, हेच ते शिलेदार, यांनीच हिरा. मला हिराकडून मालूम झाला यांचा कारनामा. त्याचंच इनाम द्यायला बोलवलंय. शेवंत, जी पडीवी. यांचं इनाम दे. शेवंता, किती दफा समजवायचं तुला? समोर कोण माणूस आहे ते आधी बघावं. कीमत इंसान की नहीं, उसके काम की होती है. शिलेदार कसेही असले तरी आमच्या हिराला वाचवलंय त्यांनी. म्हणजे कामगिरी सोन्यासारखीच ना? आमच्या हिराला सकाळी वाचवलं म्हणून हे इनाम. नाही, मला माझं इनाम मिळतं पेशवे सरकारांकडनं. शिलेदार, सरकारकडून तुम्हाला जो मिळतो तो रोजमुरा, पगार, और ये इनाम. जीव वाचवायला कोणी पगार देत नसतं. जान के बदले या तो जान मिलती है या फिर इनाम. पण चंद्राबाई, ओ चंद्राबाई, येऊ का आम्ही? आये. तेच म्हटलं, सकाळपासून आमच्या कलेजात फुलपाखरं का उडतायत. शेवंता, आज मैफिलीत 4 चांद लागणारे बघ. आमचे हुजूर आलेत. हो, आज छान मैफल रंगवा. अगदी आपल्यासारखा रसिक येतो तो सोबत रंग घेऊनच. बेरंग होण्याचा तर सवालच येत नाही सरकार. या. तू इथे? काम झालंय, गेलात तरी चालेल. तू नीट बघितलंस का? वय गा अक्का, ते रावळातले शिलेदार बाजी मीच आणलंय बोलून. शिलेदार इथं कशाला? बडबीचं काहीतरी काम होतं. छिचोक्या, तू लवकर सांगायचं नाही का मला?
नाही, आत्ता जाऊन त्यासनी परत करतोय इनाम. आणि काय सांगून परत करायचं आणि कसं? ह्यो हात मोडला तर लई बरं होईल. एकदाच दुखण्यात तरी सुटल मी. सकाळ सकाळ कशा दया बसलीस ते? दिसभर 16 बसायला लागल्या परी मलाच नाचावं लागतंय सगळीकडं. तो देव तरी किती अंत बघणार आहे कुणास ठाऊ. अगं पण पहाटेच दळण केलतस नव्ह तू? आशा सुटना आणि देव काय फेटना. मला एकलीलेच आता जलमभर खपावं लागणार आहे. कशाला उगाच एवढी मेहनत करतेस? तुझी अशी मेहनत बघितली की मलाच कसं होते बघ. मगर पाण्यात आणि म्हणते आसवं डोळ्यात. हं? अरे एवढी कणव येते ना तुला माझी, मग कर की लगीन. हा अरे काम करून करून माझा जीव जरी गेला नव तर तू काय लगीन करू नकस बघ. हा, लगीन काय मी उद्या पण कर, पण आता पण काय माय एक पोरगी आहे बघ ना, पण तिला ही असली घरची काम अजिबात जमत नाही. अरे म्हणून काय झालं? हा शिकेल की हळूहळू. मी शिकवीन बघ तिला. नाही नव, अजिबात काय काम करणार नाही म्हणते ती, मग कशाला करू लगीन? अरे काम करायला तुझी माय हाय खंबीर. अरे अजून लई जोर हाय बघ तुझ्या गाणूबाईच्यात. अरे तू फक्त लगीन कर आणि सून आण घरात. बघ की कशी फुलावानी जपते बघ मी तिला. नाही म्हणजे माझी माय घरात काम करणार आणि ती फुलासारखी बसून खाणार होय? अशी आज गबू बायको अजिबात चालणार नाही. लगीन मोडलं मी. हा अरे एवढ्या तेवढ्यासाठी कशा पाय मोडतोयस लगीन? नाही नाही, मोडलं म्हणजे मोडलं. अरे नाही नाही नको मोडूस लगीन. मी मोडलं. अरे मी म्हणते लगीन मोडू नको. नाही नाही, मोडलं म्हणजे मोडलं. अरे जीव जाऊ दे तुझ्या माईचा काम करून करून, पण तू काय लगीन करू नकस र. हा काय अगो बया. हा, बाई. थांब, मी ओढला. चिमीन सोडवायला लागलीस ना. देवच पावला बघ. चला एक तरी काम केलंस बाबा तू. मला ठाव होत तू तुझ्या आज्याची जमीन सोडवणारच. जा आत्ताच्या आत्ता जा आणि त्या माकड तोंडाच्या तोंडावर फेक. सांग त्याला तुझा समजा पैका चुकवतोय आम्ही. अरे त्याला बी समजू दे माझा बाजी काय आहे ते. तू लगेच हवे तिमलं बांधू नका. म्हणजे एकाने ठेवायला दिलाय मग त्याला परत द्यायचं. येतो मी, उशीर होतोय मला. वय अरे तू जा, तुझी जिम्मेदारीच करत बस. आणि मी हाय की घरात तिकडं चूल फुकत आणि धूर खात बसते. माझी कुठे कुणाला काळजी हाय? होय घरची नड आणि शेजाऱ्याची कड. अरे पण उद्या मी हातरून धरलं तर हे दळप कोण दळल? मी. आणि भाकऱ्या कोण थापणार? तू. ते बी शिकेन. कधी? माझ्या गौऱ्या बसनात गेल्यावर. अरे पण मी म्हणते अरे घरात एक आणखी भाकरी थापणारी. वा अक्का, त्या भाकऱ्या झाल्यात. चमू मामा, अक्काच्या हातची भाकरी खायला मजा येते ना. हो हिराताई, म्या टाकते ना भाकर. बडी बिनी बघितलं ना तर जीवच घेतील माझा. अहो पाया पडते मी. आपण बडी बीला कळूच द्यायचं नाही. बरोबर ना छबू मामा?
ते ठीक आहे, पण आम्हाला एवढ्या लवकर का बसवलंय जेवायला? तू आधी खा मग सांगते. ह्या वाड्यात सगळी कामं मला एकलीलाच करावी लागतात. एक दिवस जीव गेला तरी बी चालत, पण ही दगदग नको. ही आली चमक ढवळी. अगं ए सगुणे, दिवस भरल्यात काय का तुझं? हिरा भाकरी करतात हे जर बडी बिला कळलं ना तर काय खरं नाही बघ. आम्ही तर काय कुणाला सांगणार नाही, तूच काय चाडी केलीस तर. आणि तू चोंबडेपणा करण्यापरीस जेवण झाल्यावर चार काम कर ना जाऊन. या बया नाही जमणार ग. हे बघ अंग नुसतं तापलंय माझं. हिराच्या हातची गरमागरम भाकरी खाणार आणि पांघरून घेऊन निघणार बघ. खोटाड मेलं. तुझी कलाबाजी सगळी माहिती आहे छबू मला. असं थांब बडी बिलात जाऊन सांगते. तू माझं सांग, मी तुझं सांगतो. उगा माझ्या वाट्याला जाऊ नको छबू. बडीबीला कळू दे की तिच्या खोलीतले अफगाणी बदाम कुठे जातात ते. एक चुरूचुरू बोलायला लागलाय. मी नाही तूच. उगा फुकणी तू तारी म्हणून वाजू नगस. तिचं का गप. काय की बाई, आता बास करा की दोघ जण. छबू मामा तू गरमागरम भाकरी खाऊन घे. बघ याला म्हणतात माणूस की. ठेव तुझ्याकडं. शेवंता, चोंबडी कुठली चमक ढवळी. हो ताई, अहो तुम्ही नका न करू, मी करते ना भाकर. चिचक्या बावनखडी बघ कशी लखलखती. आवर्ग लवकर. किती दे कधी येणार चंद्राबाई? येतीलच. अहो कधी? चंद्राबाईची झलक बघायला जीव आतुर झालाय हो आमचा. थोडा वेळ थांबा, येतीलच त्या. अहो पण आहेत कुठे चंद्राबाई? येतातच. शिवंता, लगता है आज मेहमान रास्ता भटक गए. बता दो इन्हें कि दान धर्म मंदिरों में होता है और खैरात इबादत खाने में बांटी जाती है. चंद्रा की मेहर नजर खैरात में नहीं बटती. ये नशा तो तकदीर वालों को नसीब होता है. कह दो इन कम नसीब लोगों से. चंद्राबाई, जान चुपके से क्या ये खिलाए गयो रे हमको धोखे से अपना बनाए गयो रे बोल पाए ना कुछ रह गए चुप के चुप बोल पाए ना कुछ रह गए चुप के चुप अपने लब से ये लब को सिलाए गयो रे वाह हमको धोखे से अपना बनाए गयो रे हमको धोखे से अपना बनाए गयो रे खिलाए गयो रे बनाए गयो रे खिलाए
हिरे ये लवकर खाली. हो आलेच. होश हमको न था रात को क्या हुआ जुल्फ बिखरे हुए जिस्म महका हुआ हाय कैसे खुशबू में हमको निलाए गयो रे अगं ये हिरा, अगं थांब की. काय बाई पोरगी आहे. कैसे अपना बनाए गयो रे बनाए गयो रे हमको धोखे से अपना वेगळीच आहेत गड्या नाणी. पहिल्यांदाच बघतोय मी. नशीब आलं म्हणून तुला मिळाल्या तर तू लागला परत द्यायला. सोडू की जमीन कशाला परत देतोय. नाही जाऊणार, परत करावीच लागणार. त्यांना वाचवायचा मोबदला कसा घेणार? कोण त्यांना? अव त्या म्हणजे त्या जो जास्त वाचविलं त्या. कधी? कोणाची सावली होती? हा 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 त्या वय बराबर. आपल्या माणसाला वाचवायचा मोबदला घेणं बराबर नाही. बाजी हे घे परत कर नाणी. जाऊ काय? येशवर वागताला पोहोचायला पाहिजे. चल चला चला चल चल सोन्या चल. कोण आहे? काय विचारलं मी? कोण आहे? कोतवालांचा आदेश आहे. गुमान वळख द्या, नाही तर तलवार चालवावी लागल. आता थांबतो की लय झाला आता. गुमान सांग कोण आहे तर. हर्षा तू होय? ओळख द्यायला काय सारा पडत होता काय? अरे मेला असतास की हकनाक. आणि चोराची टगट कुठं निघालास? अरे आता काय सांगू आणि कसं सांगू. माझं लगीन आलंय 4 रोजावर, पण ही गस्त काही सुटाना. आणि लगीन पुढं ढकललं तर आमच्या होणाऱ्या या यमुनाबाई रुसल्यात आमच्यावर. आता उगा त्यांची समजूत काढायला चाललो बाबा. या वक्ताला मज्जा आहे बाबा तुझी. अरे मजा कसली. कसं आहे, चतुर्थीचा चांदवा बघाया घटकाभर तरी घराबाहेर येतील. एवढ्यात मी माझा चांदवा बघून घेणार. बर बर तू तुझा चांदवा बघून मग येग असतील. आणि काळजी करू नका, तुझं लगीन येतच म्हणा. पाहिजे तर तुझ्या जागी मी गस्तीला जातो. काय खरंच? बाजी कधी खोटं बोलत नसतो. गाड्या तूच खरा दोस्त आहेस माझा. चल मी निघतो. बर तिकडं आमचा चांदवा निघल थोड्या या. कोण आहे?